वास्तव बातमी। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयात मंगळवारी सुनावणीसाठी हजर झाले। नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात नाटकासंबंधी करण्यात आलेल्या करारपत्रावर आपल्या सह्या नाहीत। फसवणूक करण्याचा आपला कोणताही उद्देश नव्हता। एफआयआर मध्ये नाव असलं तरी आपल्या विरोधात सबळ पुरावे नसल्याने आम्हाला दोषमुक्त करून प्रकरण निकाली काढावे असा अर्ज मनोज जरांगे पाटील यांनी न्यायालयात केला। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एसी बिराजदार यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली। अशा प्रकारच्या गुन्ह्यात तडजोड होऊ शकते, त्यामुळे आरोपी आणि फिर्यादी यांनी याचा विचार करावा। तडजोडीबाबत एकमत होत असेल तर हे प्रकरण मध्यस्थी न्यायालयाकडे पाठवले जाईल। आर्थिक तडजोडीद्वारे गुन्हा मिटणार असेल तर त्या तडजोडीत तीनही आरोपींची सामूहिक जबाबदारी असेल असे स्पष्ट करत याबाबत म्हणणे से दाखल करण्याची सूचना न्यायालयाने सरकारी वकिलांना दिली आहे। सरकार पक्षानं म्हणणं सादर करण्यासाठी वेळ मागितल्याने हे प्रकरण 24 सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आले। नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहिर यांच्या विरोधात फसवणूक आणि अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। याबाबत धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती। त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात मंगळवारी मनोज जरांगे पाटील न्यायालयात हजर झाले होते। या प्रकरणात सरकारी वकील निलिमा इथापे यांना मदत करण्यासाठी मूळ फिर्यादी यांच्या वतीने युक्तिवाद करण्यास परवानगी मिळावी यासाठी ॲडव्होकेट सुनील कदम यांनी अर्ज केलाय। फिर्यादी यांच्या पत्नीच्या वतीने हा अर्ज करण्यात आला। जरांगे पाटील यांच्या वतीने ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर आणि ॲडव्होकेट संतोष खामकर आणि ॲडव्होकेट शिवम निंबाळकर यांनी बाजू मांडली। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।